नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभाग भरती 2025 वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत तुम्ही इथं बघू शकता की वेगवेगळ्या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता यामध्ये जर बघितलं आपण तर परीक्षा नसून तुमची डायरेक्ट थेट निवड होणार आहे. आता ते कोणकोणत्या पदासाठी होणार आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया आणि त्यासोबतच निवड प्रक्रिया कशाप्रकारे होणार आहे, वयोमर्यादा किती असणार आहे, लास्ट डेट कशी असणार आहे आणि जो फॉर्म आहे तो ऑफलाईन आहे की ऑनलाईन आहे, कशा पद्धतीने भरण्यात येणार आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर तुम्ही इथं बघू शकता की वसई विरार शहर महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभाग याच्या अंतर्गत जर बघितलं आपण तर नवीन पदभरती नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, जे की बघा दिनांक 20/5/2025 या तारखेला प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता यामध्ये जर बघितलं आपण तर बघा राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान म्हणजेच की NUHM व 15वा वित्त आयोग अंतर्गत ठोक मानधनावरील रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याबाबत बघा ही जी पदभरती असते राबवण्यात येत असते ते कंत्राटी पद्धतीने म्हणजेच की 11 महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला दिलेला असतो आणि यामध्ये जर तुमचा परफॉर्मन्स चांगल्या प्रकारे जर आढळला तर तुम्हाला रिन्यू म्हणजेच की परत तुम्हाला या कामावरती ठेवण्यात येत असते, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आता याच्याबद्दल जर बघितलं आपण आणखी तर थेट मुलाखती यामध्ये होणार आहेत. इथं बघू शकता तुम्ही की उमेदवारांच्या थेट मुलाखती म्हणजेच की वॉक इन इंटरव्ह्यू जे की 28/5/2025 ते 5/6/2025 म्हणजे की 5 जून 2025 रोजीपर्यंत वसई विरार शहर महानगरपालिका मुख्य कार्यालय सामान्य परिषद कक्ष ए विंग 7वा मजला म्हणजेच की बघा तुम्हाला इथं संपूर्ण जे ॲड्रेस आहे तो तुम्हाला इथं दाखवण्यात आलेला आहे आणि जे डेट तुम्हाला इथं दाखवण्यात आलेली आहे की 28/5/2025 ते 5/7/2025 या अंतर्गत तुम्हाला थेट मुलाखती द्यायला बोलवण्यात येणार आहे. आता तुम्ही इथं बघू शकता की 28/5/2025 आणि 5/6/2025 या रोजीपर्यंत म्हणजे की सुट्टी दिवस वगळता तुम्हाला सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत वसई विरार शहर महानगरपालिका मुख्य कार्यालय तळ मजला यशवंतनगर विरारमध्ये प्रत्यक्षात किंवा बाय हँड किंवा टपाल म्हणजेच की बघा जो तुम्हाला ऑफलाईन अर्जाचा नमुना आहे तो तुम्हाला बाय हँड किंवा स्पीड पोस्टद्वारे म्हणजेच की कुरिअरने नाही तर टपालाने तुम्हाला द्यायचे आहे, एवढं तुम्ही लक्षात असू द्या. कारण की बघा यामध्ये ऑफलाईन पद्धतीने हा अर्ज तुम्हाला इथे दाखवण्यात आलेला आहे. आता जर बघितलं आपण तक्ता आ मध्ये तर बघा तुम्हाला इथं पदाचे नाव, प्रवर्ग व पदसंख्या, एकूण पदसंख्या किती आहे, शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे, वयोमर्यादा किती लागणार आहे, मासिक एकत्रित मानधन किती असणार आहे, यामध्ये सविस्तर माहिती यामध्ये दाखवण्यात आलेली आहे. आता सर्वात आधी जर बघितलं आपण पदाचे नाव तर बघा बालरोग तज्ज्ञ, साथरोग तज्ज्ञ, त्यानंतर बघा पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी MBBS, त्यानंतर बघा अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी MBBS, त्यानंतर बघा वैद्यकीय अधिकारी MBBS 15वा वित्त आयोग, त्याच खाली बघा तुम्हाला MBBS उमेदवार न मिळाल्यास BMS तात्पुरती नियुक्ती. त्यानंतर बघा तक्ता ब मध्ये तुम्हाला इथे माहिती दिसून येणार आहे की स्टाफ नर्स मध्ये बघा तुम्हाला एकूण पदसंख्या 8 दिसून येणार आहे आणि कॅटेगरी वाईज किती जागा आहे तुम्ही इथं बघू शकता. त्यानंतर बघा यामध्ये शैक्षणिक अर्हता जर बघितली आपण तर GNM BSc नर्सिंग महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी आवश्यक असणार आहे, तेव्हाच तुम्ही अप्लाय करू शकता. आणि वयोमर्यादा जर बघितली आपण तर 38 वर्ष खुला प्रवर्गासाठी आणि राखीव प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. मासिक एकत्रित मानधन जर बघितलं तुम्हाला खूप छान असे दाखवण्यात आलेलं आहे की 34,800 एवढे तुम्हाला मासिक मानधन एकत्रित मिळणार आहे. त्यासोबत बघा ही जी तुम्हाला स्टाफ नर्स स्त्रीसाठी तुम्हाला इथे जागा दिसून येणार आहे. त्याच खाली बघा तुम्हाला स्टाफ नर्स GNM पुरुष म्हणजेच की जे पुरुष आहे त्यांच्यासाठी स्टाफ नर्ससाठी जागा निघालेली आहे. पदसंख्या जर बघितली तुम्ही एक दिसून येणार आहे आणि GNM BSc नर्सिंग महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी आवश्यक तुमची शैक्षणिक अर्हता लागणार आहे. तुम्हाला सेम पगार जो आहे 34,800 तुम्हाला एवढं दाखवण्यात आलेला आहे. त्याच खाली बघा औषध निर्मात्यासाठी जर बघितलं तर टोटल तुम्हाला एक जागा दिसून येणार आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन जर बघितलं आपण D फार्मा B फार्मा विथ MPC रजिस्ट्रेशन तुम्हाला इथे मागण्यात आलेलं आहे आणि मासिक मानधन जर बघितलं तर 20,800 एवढं तुम्हाला दाखवण्यात आलेलं आहे. त्यानंतर बघा प्रयोगशाळा तंत्रज्ञासाठी जर बघितलं तर एकूण तुम्हाला 3 जागा दिसून येणार आहे. शैक्षणिक अर्हता जर बघितलं तर BSc विथ DMLT आणि 18,700 एवढं तुम्हाला मासिक मानधन मिळणार आहे. त्याच खाली बघा 5 नंबरला जर बघितलं आपण तर बहुउद्देशीय आरोग्य सेवक पुरुष 15वे वित्त आयोग यामध्ये टोटल जे तुम्हाला 25 जागा दिसून येणार आहे. यामध्ये बघा तुम्हाला 12वी सायन्स शाखेचा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. पॅरामेडिकल बेसिस ट्रेनिंग कोर्स करायला असावा किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यापैकी बघा दोघांपैकी तुम्ही एक कोर्स जरी केलेला असेल तुम्ही पात्र असू शकाल आणि बहुउद्देशीय आरोग्य सेवक MPW या कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. सॅलरी जर बघितली तर 18,000 तुम्हाला एवढी दाखवण्यात आलेली आहे. आता बघा ही जे वसई विरार महानगरपालिका अंतर्गत तुम्हाला नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता तुम्ही कोणत्या महानगरपालिकेमध्ये राहता आणि तुम्हाला कोणत्या महानगरपालिकेबद्दल माहिती मिळवायची आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला माझ्यापर्यंत जेवढी माहिती येणार तेव्हा मी माझ्याकडून तुम्हाला एक व्हिडिओ बनवून देणार आहे. प्रत्येक महानगरपालिका जेव्हा वॅकन्सी निघून येतील आरोग्य विभागाअंतर्गत
आता बघा खाली काय माहिती सांगण्यात आलेली आहे, तर बघा यामध्ये तुम्हाला संकेतस्थळ दाखवण्यात आलेलं आहे, की तुम्ही इथं बघू शकता. आता ही सविस्तर पीडीएफ जर तुम्हाला बघायची असेल, तर माझ्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉइन व्हा, जेणेकरून तुम्ही संपूर्ण पीडीएफ जे तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाणार. त्यानंतर बघा तुम्हाला वयोमर्यादा इथं खाली दाखवण्यात आलेली आहे. अर्ज भरण्याबाबतच्या सूचना यामध्ये तुम्ही इथं बघू शकता. ही जी पीडीएफ आहे माझ्या टेलिग्रामला दिलेली आहे, त्यावरून तुम्ही संपूर्ण माहिती बघू शकता. त्यानंतर बघा अर्ज करण्याच्या अनुषंगाने सूचना यामध्ये दाखवण्यात आलेल्या आहे. अनुभव जर असेल तुम्हाला प्राधान्य देण्यात येणार आहे. आता निवड प्रक्रिया कशाप्रकारे होणार आहे, तर बघा काही पदासाठी जर बघितलं आपण तर थेट मुलाखतीद्वारे तुम्हाला घेण्यात येणार आहे. आता कोणकोणते पदे आहेत, तर बघा अतिविशेष तज्ञ, विशेष तज्ञ, वैद्यकीय अधिकारी, एम-बी-बी-एस ही पदे थेट मुलाखती घेऊन भरण्याकरिता खालील गुणांकन पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे, जे की तुम्ही इथं बघू शकता. आता बाकी राहिलेल्या जे पद्धती आहे म्हणजेच की जे पोस्ट आहे त्यांसाठी तुम्हाला गुणांकन पद्धती म्हणजेच की बघा ज्यामध्ये तुम्हाला सर्वात जास्त मार्क्स असतील ते तुम्हाला म्हणजेच की बघा मेरिट बेस्ड सिलेक्शन तुमचं होणार आहे. उपरोक्त थेट मुलाखतीमधील पदव्या रिक्त इतर सर्व पदांकरिता गुणांकन पद्धतीनुसार निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे राबवावी. जे की बघा तुम्हाला पदासाठी आवश्यक क्वालिफाईंग एक्झाम मधील अंतिम वर्षाच्या गुणांच्या आधारे तुम्हाला 50 गुण इथे दाखवण्यात आलेला आहे. आणि पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हतेपेक्षा अधिक शैक्षणिक अर्हता असल्यास संबंधित विषयामध्येच अधिकची शैक्षणिक अर्हता असल्यास विचारात घ्यावी, म्हणजे त्यामध्ये 20 गुण दाखवण्यात आलेले आहे. आणि संबंधित पदाशी निगडीत अनुभव जर असेल तुम्हाला तर त्यामध्ये 30 गुण म्हणजे ती एकूण तुम्हाला 100 गुणांची जी आहे निवड प्रक्रिया यामध्ये दाखवण्यात आलेली आहे. प्रत्येक एका वर्षासाठी 6 गुण द्यावेत. यामध्ये इथं अनुभवाबद्दल इथे माहिती दाखवण्यात आलेली आहे. यामध्ये संपूर्ण तुम्ही माहिती बघू शकता. आता या पदासाठी जर बघितलं आपण तर बघा थेट निवड होणार आहे तुम्हाला गुणाच्या आधारे. ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघू शकता आणि सर्वसाधारण सूचना यामध्ये दाखवण्यात आलेल्या आहे की कोणकोणत्या आहेत. आता बघा तुम्हाला इथेच खाली तुम्हाला अर्जाचा नमुना दाखवण्यात आलेला आहे की कशा प्रकारे अर्जाचा नमुना आहे. तुम्ही इथं सविस्तर माहिती आहे ते बघू शकता. आणि ही जी सिंपलशी माहिती आहे जे की बघा बेसिक तुम्हाला माहिती विचारलेलं आहे की कोणकोणते कुठे राहतात आणि एस-एस-सी आणि शैक्षणिक अर्हताबद्दल इथं माहिती द्यायची आहे. अनुभव असल्या अनुभवाची माहिती दाखवण्यात आलेली आहे. जात प्रवर्ग कोणता आहे तुम्हाला यावरती टिक मार्क करायची आहे. इथं संपूर्ण माहिती यामध्ये तुम्ही इथं बघू शकता. तर बघा अशा प्रकारची आजची माहिती होती. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि ज्यापर्यंत ही व्हिडिओची माहिती पोहोचली नसेल त्यांच्यापर्यंत नक्कीच ही माहिती पोहोचवा, जेणेकरून त्यांचा फायदा होणार. तर भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.